यानंतर आपण थेट जाणार आहोत पुण्यामध्ये। पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आंदोलन केलं जातंय। काँग्रेसच्या विरोधात खूप मोठ्या संख्येनं राष्ट्रवादी काँग्रेसचे जे कार्यकर्ते आहेत ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। काँग्रेसच्या विरोधात हे आंदोलन केलं गेलेलं आहे। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना गुंगी गुडिया असा उल्लेख काँग्रेसकडनं करण्यात आलेला होता। काँग्रेसच्या एक्स हँडलवर या संदर्भातला एक व्हिडिओ सुद्धा पोस्ट करण्यात आलेला होता आणि त्यात सुनेत्रा पवारांचा असा उल्लेख केला गेल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसनं अत्यंत आक्रमक भूमिका आता घेतल्याचं पाहायला मिळतंय। काँग्रेसच्या कार्यालयात सूरज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली अनेक राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते हे शिरलेले होते। जाब विचारला होता काँग्रेसकडे आणि माफी मागावी सुनेत्रा पवारांची काँग्रेसनं अशी मागणी सुद्धा केलेली होती। हे झालं मुंबईतलं, पण आता पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडनं बालगंधर्व चौकात आंदोलन केलं जातंय, ज्याची ही दृश्य आपण सध्या पाहतो। या संदर्भातली माहिती आपण जाणून घ्यायची आहे। बालाजी पोद्दार आपला प्रतिनिधी आपल्या सोबत आहे सध्या। बालाजी, राष्ट्रवादी काँग्रेसकडनं आंदोलन सध्या बालगंधर्व चौकात केलं जातंय, काँग्रेसच्या विरोधात घोषणाबाजी केली जाते, काय नेमकी माहिती आहे या संदर्भातली? अजिंक्य, सुनेत्रा पवार यांच्यावरती काँग्रेसने वक्तव्य केल्याने आज आंदोलन आयोजित करण्यात आलेलं होतं। मात्र बालगंधर्व चौकातलं आंदोलन अचानक काँग्रेस भवनकडे कार्यकर्त्याने जाण्यासाठी सुरुवात केली आणि त्यामुळे आता काँग्रेस भवन समोर सुद्धा मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अडवलेलं आहे। मात्र या आंदोलनाची परवानगी बालगंधर्व चौकात असताना देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते हे काँग्रेस भवनमध्ये शिरण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्यासाठी मोठ्या प्रमाणात जो आहे तो पोलीस बंदोबस्त या ठिकाणी मागवण्यात आला। खरं तर आता काँग्रेस भवनला गेट लावण्यात आलेलं आहे आणि काँग्रेसकडून जे आहे ते सगळ्या पोलिसांना या सगळ्या माहिती देण्यात आली आहे। मात्र सुनेत्रा पवार यांच्या वक्तव्याविषयी राष्ट्रवादी काँग्रेस जी आहे ती आक्रमक झालेली होती आणि कार्यकर्ते जे आहेत ते कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही या काँग्रेस भवनमध्ये जाऊन निषेध करणार असं जे इशारा आहे तो दिलेला होता आणि त्यानुसार कार्यकर्ते आणि अनेक नेते, विरोधी पक्ष नेते, दोन्ही शहराध्यक्ष या सगळ्यांना जे आहे ते आता पोलीस ताब्यात घेताना पाहायला मिळत आहेत आणि मोठ्या प्रमाणात आंदोलक आक्रमक होत काँग्रेस भवनवर कूच केल्यामुळे या आंदोलनाला तीव्र स्वरूप आल्याचं पाहायला मिळालेलं होतं। मात्र आता जे आहे ते पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली असून कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेण्यास सुरुवात केलेली आहे आणि हे आंदोलन आता पोलीस जे आहेत ते संपवण्याच्या प्रयत्नात आहेत। मात्र आता जी परिस्थिती अचानक उद्भवली त्यामुळे पोलिसांची सुद्धा मोठी पळापळ झाल्याचं पाहायला मिळालं होतं। मोठा पोलीस बंदोबस्त लवकरात लवकर मागवावं लागण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर आता ह्या सगळ्या कार्यकर्त्यांना जे ते ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली। अजिंक्य, बालाजी, मात्र बालगंधर्व चौकामध्येच आंदोलन करण्याची परवानगी होती, पण अचानकपणे राष्ट्रवादीचे काही कार्यकर्ते आणि पदाधिकारी थेट काँग्रेस कार्यालयाच्या दिशेनं निघून गेले, त्यामुळे कुठेतरी गोंधळाची स्थिती निर्माण झाली असा देखील एक दावा होतोय। काय नेमकं त्याबद्दल सांगता येऊ शकेल आणि कोणकोणते राष्ट्रवादीचे नेते ज्यांना आता ताब्यात घेतलंय पोलिसांनी त्याबद्दलची काय माहिती आहे? नक्कीच, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बालगंधर्व चौकात काँग्रेसच्या निषेध आंदोलनाला परवानगी देण्यात आलेली होती। मात्र तिथलं आंदोलन संपलं आणि त्याबरोबर ताबडतोब काही कार्यकर्ते हे जे जवळ असलेल्या काँग्रेस भवनकडे निघाले आणि काँग्रेस भवनवरती जे आहे ते मध्ये शिरण्याचा प्रयत्न करण्यासाठी अनेक महिला कार्यकर्त्या सुद्धा होत्या, त्याचबरोबर युवक कार्यकर्ते होते आणि सिनियर कार्यकर्ते सुद्धा होते। मात्र या सगळ्या कार्यकर्त्यांना जे आहे ते पोलिसांनी सावध होऊन जे आहे ते अचानक बॅरिकेडिंग केलं आणि काँग्रेस भवन समोर पोलीस बंदोबस्त ठेवला आणि त्याचा परिणाम जो आहे तो इथंच कार्यकर्त्यांना अडवण्यात आला आणि यामध्ये विरोधी पक्षाचे गटनेते जे आहेत ते निलेश निकम, शहराध्यक्ष सुनील टिंगरे, त्याचबरोबर जगताप जे आहेत ते सुद्धा या सगळ्या आंदोलनामध्ये होते आणि या सगळ्या सुभाष जगताप जे शहराध्यक्ष आहेत त्याचबरोबर सगळे सामान्य कार्यकर्त्यांना आता पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि हे आंदोलन जे आहे ते संपवले असल्याचं आपल्याला आता पाहायला मिळते। ठीक आहे बालाजी, धन्यवाद, सविस्तर माहिती दिली त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।